अधिक मास 2026 धोंड्याचा महिना अधिक मास जवळ आलेला आहे। तर अधिक मास 2026 अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी का भरायची? जर विधवा आई असेल तर मग ओटी भरावी का? म्हणजे आमचे वडील वारले आहेत, आईला वैधत्व आलं आहे। विधवा आई असेल तर मग अधिक मासात ओटी भरावी का? किंवा मग तुम्ही स्वतः एक विधवा आहात तर मग तुम्ही आईची अधिक मासात ओटी भरू शकतात का? किंवा मग तुम्ही स्वतः सौभाग्यवती आहात आणि तुमची आई जर आई विधवा आहे तर मग अशा वेळी काय करावे? किंवा मग तुम्ही स्वतः विधवा आहात आणि आई सौभाग्यवती आहे तर मग अशा वेळी अधिक मासामध्ये तुम्ही आईची ओटी भरू शकतात का? हे चालतं का? काय करावं, काय टाळावं? अधिक मासामध्ये आईची ओटी भरताना या चुका टाळा। अधिक मासात जोडवी बदलताना ही चूक टाळा। ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत? ही एक गुप्त वस्तू आईला आवर्जून तुम्हाला द्यायची आहे। ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे? ओटी भरताना ही चूक टाळा। कोणत्या चुका करणे अधिक मासामध्ये टाळावे हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा खूप छान जाओ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे। यंदा 2026 मध्ये अतिशय पवित्र अधिक मास धोंड्याचा महिना देखील याला म्हणतात, तर तो आलेला आहे। तर धोंड्याचा महिना भगवान विष्णूंना समर्पित असून हा महिना अत्यंत पवित्र शुभ मानला जातो। अधिक मासाला धोंड्याचा महिना पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात। तर यंदा 2026 मध्ये अधिक महिना आलेला आहे। धोंड्याचा महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि अधिक मास हा महिना अतिशय शुभ पवित्र मानला जातो। या महिन्यात आध्यात्मिक उपासना, भक्तीसाठी एक अत्यंत महत्वाचा पावन पर्वकाळ, शुभ काळ मानला जातो। तर धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे। इतर देवतांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केले जातात। अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झालेली आहे, जेव्हा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना ज्या महिन्यामध्ये येतो त्या वर्षामध्ये 12 महिने नसून 13 महिन्याचं पूर्ण वर्ष हे पूर्ण होतं। यंदा 2026 मध्ये अधिक मास कधी सुरू होणार आहे, कधी समाप्त होणार आहे, तसेच या महिन्यामध्ये कोणते शुभ कार्य करावे किंवा कोणते अजिबात करू नयेत, कोणते शुभ कार्य आवर्जून टाळावे, तसेच या अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये मुलींनी आईची ओटी का भरावी? विधवा आई असेल तर ओटी भरावी का? किंवा मग तुम्ही स्वतः विधवा आहात तर मग आईची ओटी भरू शकतात का? मग अशा वेळी नेमकं आम्ही काय करावं? किंवा मग आमची आई या जगामध्ये नाहीये, आई वारली आहे, मग आई नसेल तर कोणाची ओटी भरावी? किंवा मग तुमच्या मला अशा देखील कमेंट आलेल्या आहेत की आम्हाला मुलगीच नाहीये, तर मग आमची ओटी कोणी भरावी? अधिक मासात आम्ही काय करावे? आमची ओटी कोण भरणार? अधिक मासात विधवा आईची ओटी कशी भरायची आणि ओटी नेमकी कधी भरावी? ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्याव्या किंवा कोणत्या वस्तू देणं टाळावं? तसेच ओटी नेमकी कोणत्या दिवशी भरली गेली पाहिजे, कोणत्या दिवशी ओटी भरणं टाळावं? आणि सर्वात जास्त मला विचारला जाणारा प्रश्न तुमचा हा की विधवा आई असेल तर मग ओटी भरावी का? किंवा मग मी स्वतः एक विधवा आहे आणि मग मी माझ्या आईची ओटी भरू शकते का? हा देखील तुम्हाला प्रश्न पडलेला आहे। तर कोणाची ओटी भरावी? तुम्हाला सर्वात जास्त पडणारा प्रश्न विधवा आई असेल तर कोणाची ओटी भरावी, मग अशा मुलींनी ओटी भरावी का? सर्वात जास्त विचारला गेलेला मला प्रश्न आहे, त्यामुळे उत्तर आजच्या या व्हिडिओमधून मी सविस्तर देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोठेही स्किप करू नका। आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आईचं नाव नक्कीच लिहायचं आहे, जिने तुम्हाला 9 महिने पोटामध्ये वाढवला आहे, तुम्हाला जन्म दिला आहे आणि हे जग दाखवलं आहे, अगदी फुलाप्रमाणे तुम्हाला जपलं आहे, तुमचा सांभाळ केला आहे आणि एक चांगली व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला खूप चांगले संस्कार देऊन
स्वतःच्या पायावरती उभं केलं आहे त्या आपल्या आईचं नाव कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक जणीने आपल्या आईचं नाव नक्की लिहा. तर अधिक महिना मध्ये आईची ओटी भरताना मुलीने आईसाठी ही एक महत्वाची वस्तू आपल्या आईसाठी आवर्जून घ्यायची आहे. तसेच ओटीमध्ये एक वस्तू जी गुप्त वस्तू आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती वस्तू आपल्याला ओटीमध्ये आवर्जून आपल्या आईला अधिक मासामध्ये द्यायची आहे. तर आपण अधिक महिन्यामध्ये जोडव्यामध्ये देखील भर टाकत असतो, आपण जोडवी बदलत असतो. तर जोडवी बदलताना तुम्हाला ही एक चूक आहे ती अजिबात करायची नाही. तसेच अधिक मासात अजून कोणत्या महत्वाच्या गोष्टी कराव्या, अधिक महिन्यात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात काय करावे, काय टाळावे, कोणत्या चुका करू नयेत, कोणते शुभ कार्य करावे, कोणते शुभ कार्य टाळावे, हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. असेच माहितीपूर्ण नवनवीन धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा पाहायचा विसरणार नाहीत, म्हणजेच मिस करणार नाहीत. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. आणि अधिक मास धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत नाही, तर तो 3 वर्षांनी हा अधिक मास येतो. तर अधिक मास म्हणजे ज्योतिष आणि खगोल शास्त्रानुसार कारण आहे. आपले हिंदू कॅलेंडर एक चंद्र आणि सौर वर्ष अशा 2 पद्धतीने चालते. चंद्र वर्ष 353 दिवसाचे असते, सौर वर्ष 365 दिवसाचे असते. या वर्षामध्ये 11 दिवसाचा फरक पडतो आणि हा 11 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी 3 वर्षांनी अधिक मास जोडला जातो. म्हणून याला अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना देखील असं म्हणतात. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्री हरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम केला आहे आणि त्याचं महत्व दुपटीने वाढवलं आहे. धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य विधी केले जात नव्हते, त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या महिन्यामध्ये लेक आणि जावयाचा मानपान केला जातो. या महिन्यात आपल्या जावयाला 33 अनारसे आणि धोंडे दान दिले जातात. ती प्रथा आजही आपल्याकडे चालू आहे. आपण अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती प्राप्त होते. अधिक महिन्यात दान करणं हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं आणि या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही शक्य होईल ते दान आपल्याला आवर्जून करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, 33 वस्तूंचं दान हे आवर्जून करावं. अधिक महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामाचं, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता किंवा भगवद्गीतेचं पठण करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं. तसेच या अधिक मासात शक्य असेल तर एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाला किंवा तीर्थक्षेत्रांना भेट देणं, गंगेसारख्या नदीमध्ये, पवित्र नद्यामध्ये स्नान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. मित्रांनो, अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. असे जरी असले तरी या महिन्यामध्ये काही गोष्टी आवर्जून करणे टाळायच्या असतात, तर काही गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जात नाहीत. अधिक महिन्यामध्ये लग्न करणे, नामकरण करणे, गृहप्रवेश करणे, भूमिपूजन करणे, वास्तू शांती करणे यासारखी शुभ आणि नवीन कार्याची सुरुवात करणे टाळावे. या महिन्यात या गोष्टी चुकून देखील करू नये. आता या अधिक मासात सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आईची ओटी भरणे. तर प्रत्येक मुलीने अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी जी आहे तर ती नक्कीच भरायची आहे, कारण या महिन्यात आईची ओटी भरायला खूप जास्त धार्मिक महत्व हे सांगितलं गेलं आहे. त्याचप्रमाणे तिने आपल्याला जन्म दिला आहे आणि हे जग दाखवलं आहे. त्या आपल्या आईच्या ऋणांची, उपकारांची जाणीव ठेवणं, तिचा मान सन्मान करणं हे देखील प्रत्येक मुलीनं कर्तव्य म्हणूनच हे शुभ कार्य आईची ओटी भरणं हे अधिक महिन्यामध्ये आवर्जून केलंच पाहिजे. आपल्या जन्मदात्या आईच्या ऋणांची जाणीव ठेवणं, तिच्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि तिला
दीर्घायुष्य लाभो, जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी, यासाठी भगवंताकडे प्रार्थना करणं हा मुख्य उद्देश ओटी भरण्यामागे आहे. अगदी लहानपणापासून आपली आई सर्व आपली हौस आवडीनिवडी आपली आई जपत असते, आपल्याला लहानाचं मोठं करत असते आणि आपण सदैव आनंदामध्ये राहावं यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते. कोणतेही दुःख आपल्या वाट्याला येऊ नये हा तिचा अट्टास असतो. यासाठी आपली आई वाटेल ते करत असते. सर्वापेक्षा जास्त काळजी आपली आई आपली घेत असते. तसं बघितलं तर आपण अशा काही खास गोष्टी आपल्या आईसाठी घेत नाही. या उलट आपली आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते आणि तिचे उपकार फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की अधिक महिन्यात आईला केलेलं दान हे थेट भगवंताकडे पोहोचतं असं म्हटलं जातं. आता अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी, तर अधिक महिन्यात सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी जी आहे तर ती जाऊन भरू शकता. पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा, कारण आपण देवीची ओटी देखील मंगळवारी आणि शुक्रवारी भरत असतो आणि आपली आई ही देखील देवीपेक्षा कमी नाही. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी आईची ओटी भरू शकता. परंतु या 2 दिवशी जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीही भरू शकता. कोणत्याही दिवशी जाऊन तुमच्या आईची ओटी भरू शकता. आता तुम्ही म्हणाल हे सर्व ठीक आहे, आईची ओटी भरायची, कोणत्या दिवशी भरायची, काय करायचं काय नाही करायचं हे सांगितलं, पण आमची आई विधवा आहे, आमच्या वडिलांचं निधन झालं आहे, आई विधवा आहे, तर मग विधवा आईची ओटी भरावी का? किंवा तुम्ही स्वतः विधवा असाल मग अशा महिलांनी आईची ओटी भरावी का? काय करावे? तर ज्यांना आई नाहीये, ज्यांची आई वारली आहे किंवा मग आई विधवा आहे, तर मग अशा मुलींनी ओटी भरावी का? हा प्रश्न बऱ्याच जणींना. तर मैत्रिणींनो, काळजी करू नका, याचं उत्तर आपण सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, तुम्हाला पडलेला पहिला प्रश्न जो आहे तर तो की आमची आई विधवा आहे, तर मग आम्ही आईची ओटी भरू शकतो का? तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावलं जात नाही किंवा मग त्यांची ओटी देखील भरत नाहीत. त्यामुळे तुम्ही विधवा जर तुमची आई असेल तर तुम्ही त्यांची ओटी भरू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की अधिक मासामध्ये तुम्ही आपल्या आईसाठी काहीच करू शकत नाही. तर बघा, आपण ओटी तर भरू शकत नाही, काही हरकत नाही, पण आपल्या आईसाठी अधिक मासामध्ये आपण एक छानशी सुंदर आईच्या आवडत्या रंगाची साडी आईला घेऊन देऊ शकता किंवा एखादी भेटवस्तू आईला घेऊन देऊ शकता. मग या भेटवस्तूमध्ये तुमच्या आईला कोणती वस्तू सर्वात जास्त प्रिय आहे, आईच्या आवडीप्रमाणे तुम्ही ती वस्तू आईला घेऊन देऊ शकता. आता प्रत्येकाच्या आईची आवड वेगळी असते आणि आपल्या आईची जी काही आवड असते ती प्रत्येक मुलीला ती माहीतच असते, कारण प्रत्येक मुलगी ही आईची अगदी जवळची मैत्रीण देखील असते. त्यामुळे आपल्याला आपल्या आईची आवड ही माहीतच असते. तर बघा, आपण आईची म्हणजे आपल्या आई विधवा असेल तर आपण आईची ओटी तर भरू शकत नाही, पण आईला तिच्या आवडीच्या रंगाची साडी नक्कीच घेऊन देऊ शकतो. मग आपल्या आई खूप दिवसापासून जर एखादी वस्तू तिला घ्यायची आहे, तिच्या मनामध्ये आहे पण ती घेऊ शकलेली नाही, अशी देखील एखादी वस्तू तुम्ही घेऊन देऊ शकता. किंवा आपल्या आईला एखादा छंद आहे, आवड आहे, तर ती देखील एखादी वस्तू तुम्ही त्यांना घेऊन देऊ शकता. तर बघा, अधिक मासामध्ये जर विधवाई असेल तर मग आईला एक छानशी साडी गिफ्ट म्हणून देऊ शकता. आपल्या आईला पाटावरती बसून आईला साखर भरवू शकता, आईला नमस्कार करू शकता, कारण आपल्या आईने आपल्यासाठी आयुष्यभर खूप काही केलेलं असतं आणि तिच्याबद्दलची थोडीशी कृतज्ञता व्यक्त ही केलीच पाहिजे. कारण विधवा होणं हा काही शाप नाही, आता ते दुर्दैव आहे, दुर्भाग्य आहे जे आपल्या आईच्या वाटेला आलं आहे. त्यामध्ये आपल्या आईचा काही दोष नाही. एक मुलगी म्हणून आपण आपल्या आईसाठी एवढंच तर नक्की अधिक मासामध्ये केलंच पाहिजे. तर मैत्रिणींनो, तुमचा दुसरा जो प्रश्न प्रत्येकीला पडतो तर तो तुमचा प्रश्न होता
की मी स्वतः एक विधवा आहे, तर मग मी माझ्या आईची ओटी भरू शकते का? जर तुम्ही विधवा असाल आणि तुमची आई सौभाग्यवती आहे, मग अशा वेळी काय करायचं? तर बघा, अधिक महिन्यामध्ये जर तुम्हाला खूप इच्छा असेल तुमच्या आईची ओटी भरण्याची आणि तुम्ही विधवा असाल आणि आई सौभाग्यवती आहे, मग अशा वेळी तुम्ही आईची ओटी तुम्ही स्वतः भरू शकत नाही. पण जर तुमची मुलगी असेल किंवा तुमची मोठी बहीण असते किंवा लहान बहीण असेल, त्या सौभाग्यवती असतील किंवा तुमची मुलगी अविवाहित असेल किंवा विवाहित असेल किंवा तुमची एखादी जाऊबाई असतील, त्यांच्या हातून तुम्ही तुमच्या आईची ओटी भरू शकता. तर मग अशा वेळी काय करायचं? तर तुम्ही आईसाठी ओटी भरण्यासाठी जे काही सांगितलेलं साहित्य आहे, तर ते ओटीसाठी सर्व साहित्य स्वतःच्या खर्चाने तुम्ही स्वतः खरेदी करून आणायचं आहे आणि तुमची मुलगी, जाऊबाई, मोठी बहीण यांच्याकडून तुम्ही तुमच्या आईची ओटी भरू शकता. तुम्ही आईसाठी जोडवी देखील खरेदी करू शकता आणि त्यांच्या हातून तुम्ही त्यांना म्हणजे तुमच्या आईला देऊ शकता. तर तुमच्या आईची ओटी जरी तुम्ही भरू शकत नसाल, तरी तुम्ही आईसाठी एखादी आणलेली छानशी सुंदरशी साडी आईच्या हातामध्ये देऊ शकता. आपल्या आईला पाटावरती बसून तुमच्या हाताने आईच्या तोंडामध्ये साखर भरवू शकता. आईचे दर्शन घेऊ शकता, कारण आईचा आशीर्वाद घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आपली आई देवापेक्षा कमी नाही. तर अधिक मासामध्ये तुम्ही एवढं तरी नक्की करू शकता, कारण आईसाठी केलेली कोणती छोटीशी गोष्ट थेट भगवंतापर्यंत पोहोचते. त्यामुळे आईला तुम्ही हे दान तर अधिक महिन्यामध्ये नक्कीच करू शकता. आईची ओटी भरताना मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, सुनेने सासूची ओटी अजिबात चुकूनही भरायची नाही या अधिक महिन्यामध्ये. कारण सासूच्या ओटीतील पुत्र जो असतो त्याच्याशी तुम्ही विवाह केलेला असतो, त्यामुळे तुम्ही सासूची ओटी भरू शकत नाही. एवढी गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा. तर अधिक मासामध्ये आईची ओटी भरताना ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत, तर ते सविस्तर जाणून घेऊया. आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ, खण, नारळ, ब्लाउज पीस, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू, हळदी कुंकवाचा करंडा, गजरा, हळदी कुंकू, हिरव्या रंगाच्या बांगड्या, कंगवा यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ, मिठाई सुद्धा घ्यायची आहे. आपल्या आईला ओटीमध्ये द्यायचे आहे. अधिक मासामध्ये अनारसेला खूप जास्त महत्व आहे, ज्यामध्ये तुम्ही अनारसे घेऊ शकता किंवा कोणतेही गोड मिठाई घेतली तरी सुद्धा चालेल. अधिक महिन्यामध्ये मुलीने आईला नवीन एखादी साडी घ्यावी. तुमच्या ऐपतीप्रमाणे हलकी भारी घेऊ शकता किंवा नक्की द्या. तर ओटी नेमकी कधी भरावी, तर ओटी भरण्याची योग्य पद्धत काय, यासाठी आपल्या चॅनलवरती 2 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तर ते देखील तुम्ही पाहू शकता. तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या आईला पाटावर बसवून तिला हळदी कुंकू लावावं. नंतर आईच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, खण, तांदूळ, लेकरुवाळ, हळकुंड, सुपारी, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, 1-2 फळं या वस्तू ओटीत ठेवून आईची ओटी भरायची आहे. नंतर आईच्या तोंडामध्ये तुम्हाला साखर ही आवर्जून भरवायची आहे आणि ओटी भरताना आईला 33 पदार्थ जसे की 33 अनारसे, 33 रुपये किंवा 33 फळं किंवा 33 पदार्थ आवर्जून द्यायचे आहेत. त्यानंतर आईला नमस्कार करून आईच्या अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, सुखी संसारासाठी, आपल्या आईच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून देवाकडे, भगवंताकडे प्रार्थना करायची आहे. तर बऱ्याच मैत्रिणींना हा देखील प्रश्न पडतो की आईची ओटी फक्त विवाहित मुलगीच भरू शकते का? अविवाहित मुलगी असेल तर आईची ओटी भरू शकते का? तर मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी विवाहित किंवा अविवाहित कोणतीही मुलगी ओटी आईची भरू शकते. अधिक महिन्यामध्ये एक गुप्त वस्तू जी आहे तर ती तुम्हाला आपल्या आईसाठी आवर्जून घ्यायची आहे, तर ती म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून द्यायच्या आहेत. जर तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या देणं शक्य झालं नाही, तर आईला तुम्ही बांगड्या भरण्यासाठी थोडेफार का होईना पैसे हे आवर्जून द्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत, बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करा. चला तर मग परत भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री